तर नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहेत तसं नाही तर तुम्हाला पहिल्यापासूनच दाखवतो आणि तुम्हाला सांगतो की कुठून आलोत आणि तुम्हाला एक गाडी दाखवतो आता मी। तर गाडी बघू शकता, ही बघा, हिच्यावरती आम्ही दोघं जण आलेलो आहेत आणि हे बघा काय केले गाडीचं। हो भाई, जास्त गरम होऊ नये म्हणून गाडी असं आम्ही केलेलं आहे तिचं। आणि ही आहे आपली TVS ज्युपिटर। तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहेत महाबळेश्वरला। तर आपल्याला काय ना, इथून पुढे आपल्याला आणखी थोडं 15 ते 20 किलोमीटर जायचं आहे। तर चला मग निघूयात। आणि सुनसान रोड आहे आणि जंगल बघू शकता किती घनदाट आहे, हे बघा। तर त्यासाठी आपल्याला आता निघायचं आहे। तर चला मग निघूयात। स्पेशल आम्ही आलेलो आहे, त्यासाठी पूर्ण व्हिडिओ असा पूर्ण सुरुवातीपासून ते पूर्ण बघा। तर या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहेत। तरी बघू शकता एलिफंट पॉइंटला पोहोचलेलो आम्ही। बरेच असे स्टॉल आहेत छोटे छोटे। काय पॉइंट आहे हा, तर बघू शकताय। अरे हे बघ, काय काय आहे, काय तर एकदम असं म्हणजे भाई काय सांगा आता, काय इतकं आपण आनंद झाला। काय आहे, काय आहे वरतून आलेलं एलिफंट पॉइंट म्हणजे असं मला काही कळलं नाही याचं काय आहे ते। हे बघा पण कचरा, तर हे आपल्याकडल्या लोकांची सवयच आहे, काही बोलू शकत नाही आपण पण। तर मित्रांनो, तर कितीच मस्त वाटत आहे ते, है ना? तुम्ही पण या बरं, नक्की तुम्ही पण या नक्की। आणि ह्या टेकड्या बघा, जरा ह्या टेकड्या बघा काय आहे, क्लास। असा पुढचा आणखी पॉईंट कव्हर करायचे आहेत आपल्याला। तर मित्रांनो, सध्या इथे जरा आलो, पण इथनं तोच पॉईंट दिसतोय जो की आपल्याला एलिफंट पॉईंटवरनं दिसत होता। तर आत्ता वाजलेले आहेत 11:42 झालेत। तर आपल्याला पुढे जायचं आणखी। तर मित्रांनो, हे बघा असं काही आम्ही जात आहेत। तर समोर इकडे आम्ही चाललो होतो, पण इथे एक पॉईंट दिसलाय, तर त्याच्यामध्ये जाऊन बघूयात आता काय होतं। आहे तर इथे गाडी लावली, क्रिस्टल रॉक पॉईंट। तर बघूयात आपण काय आहे नेमकं इथं। पण मी याच्या आधी 6वीत असताना आलेलो आहे आणि आता बघा, अरे इथनं पण मस्त दिसतंय ना, हे बघू शकता काय तर क्रिस्टल रॉक पॉईंट आहे। हे पण बरोबर आहे, एकदा येऊ खाली जाऊन येऊ, पायऱ्या जोपर्यंत दिल्यात ना तोपर्यंत खाली जाऊन येऊया। काय नेमकं तर आपल्याला कळेलच। ओ भाई, पण तिकडनं पण येतोय रे हा रस्ता, मग इथं थांबू ना खाली। तर हा बघा क्रिस्टल रॉक पॉइंट। अरे तो सेम पॉइंट आहे, फक्त इथे जे आहे ना ते तिकडनं लांबनं जो खडक दिसत होता तो इथे जास्त आहे फक्त, आणि फक्त तिकडनं दिसत होतं आपल्याला, आणि आपण आता फक्त इकडे आलेलो। आपण आलेलो आहेत अर्थ सेट पॉइंट। अरे पहिले मी आलतो ना एकदा, हे कुठले माकडं असायची, तर इथनं असं काही व्ह्यू दिसतोय। आणि आम्ही जे आहे ना मग अशी तिकडनं आलो आम्ही, इकडनं। इको पॉइंट, इको म्हणजे काय ना, आवाज परत येतो आपल्याला, तो पॉइंट आहे हा। इथं होतो आपण, इथं हे समोर बघ, ह्या इथे होतो आपण इथं। तर चला समोर, इथं पण खूप माणसं आहेत। तर हीच ती दरी आहे जिथनं वापस आवाज येतो। आम्ही तो एलिफंट पॉइंट पासून बघितला होता। आणि इकडे बघू शकता आणखी समोर थोडी जागा आहे, ते निळं कार्पेट दिसत आहे ना तुम्हाला, तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे। तर आपण इथपर्यंत तर आलो आहेत, खाली बघू शकता किती खोल आहे। तिथनं जे आहे V आकाराची दरी दिसते, इथे समोरच आहे, हां माकड बसलेलं आहे, ते आपण बघूया। तर चला मग, ही आहे V आकाराची दरी आणि इकडनं आपण आलेलो आहेत। तर आपल्याला आणखी समोरच जायचं आहे। तर मित्रांनो, हा टायगर पॉईंट आहे, इकडे पण बरेचसे लोक आलेले आहेत। टायगर पॉईंटवरती या काकांनी सांगितलं आम्हाला
इथं असं म्हणतात की वाघ पाणी प्यायलेलं इथं आहे ना. हा इथं आपण पिऊन बघूया. एकदम थंड. अरे थंड लई बघ बागेत. तर छान आहे पाणी एकदम क्रिस्टल क्लिअर आहे पण. आपल्याला बिसलेरी सुद्धा भेटणार. हा हे आहे एक मंकी छोटासा बघू शकताय. हे बघा किती आहेत, दोघं चौघ आहेत. तर इथं आहे अर्थसाईट पॉइंट. काय झालं रे थकायला? बसायचं का? हो ते बॅग मध्ये माकड बघा काय करते. असे सामान घेतात तिचा काढून. ते बघ माकड कसं करते. बॅग इकडे जाणार आहे ते बघ. थांब थांब. बॅगेत काय दिसतंय? हे बघा आमच्या मागे येऊन पण थांबलेत. यू बॅगेला गेले. लेच खाऊड चढता. तर आता आपण जाणार आहेत प्रतापगडावर. तर चला मग निघूयात. तर चला आपल्याला आणखी पुढेही जायचं आहे. तर चल ना. आता गाड्या जिथं लावल्या आपण तिथं पोहोचलेलो आपण. आता थोडं काहीतरी खाऊ. लय थकलोय. काय खायचं इथं का? तर आपण आता थोडी पेटपूजा करूयात म्हणजे मॅगी खाऊयात आणि मग निघूयात प्रतापगडावर. आता भूक लागली आहे आम्हाला त्यामुळे मॅगीवरच काढत आहे. पण कमाल आहे या गाडीची जी की आमच्या 200 किलोमीटरचं रनिंग जे आहे इझिली काढते आणि ते पण दोघांना बसून. मात्र फ्युअलचं जे आहे थोडं अडचणच आहे कारण की मायलेज एवढं देत नाही गाडी. जेवढं आपल्याला पाहिजे असतं तेवढं मायलेज भेटत नाही तिचं. कारण की आम्ही पण खाली मस्त जुगाड केलेला आहे त्याचा. इंजिन गरम होऊ नये म्हणून हे केले आम्ही. बाकी याच्या व्यतिरिक्त आम्ही काय करू तुम्हाला कल्पना असेल तर तुम्ही सांगू शकता. मस्त असा व्ह्यू एन्जॉय करत आम्ही प्रतापगडावरती पोहोचतोय. तर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो आता आपण प्रतापगडाच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहेत आणि फाईन पडली. गाडीवर आमच्या 1000 रुपये फाईन पडली. चालते आता पण काय आता करणार. तर आपण आतमध्ये प्रवेश करत आहोत. तर आपण गडापाशी पोहोचलेलो आहेत. तर आता फक्त इथनं वरती जायचं आहे आपल्याला. तर चला मग. जरा तोंड वगैरे जास्त काळं पडले. चला काही अडचण नाही आहे. आणि वरती बघू शकता तुम्ही असं कसं काम चालू आहे सध्या वाटतं गडाचं. हा आहे आपला प्रवेशद्वार. हे त्यावेळेचे दरवाजे नाही आहेत पण हे तोफा त्यावेळेच्या आहेत. सध्या तर बाहेर काम चालू आहे. हा व्ह्यू जो आहे तो एकदा जाऊन येऊया आणि मग नंतर वरती जाऊया. हा काय प्रकार आहे ते काय माहीत नाही. थोडक्यात त्यात अशी दोरी वगैरे बांधत असतील. हे असं प्रत्येक जागेवरती आहे. थोडं वरती तर जाऊयाच पण आधी आतमध्ये जाऊन बघूयात काय आहे. आणि इथनं जायला पण जागा आहे. त्यावेळेसची ही दगडं इथं कुठंतरी शिवाजी महाराजांनी हात लावलेला असेलच ना है ना. इथं सध्या वर्किंग प्रोग्रेस चालू आहे त्याच्यामुळे समोर नाही जाऊ शकत आपण. खाली बघू शकता हे आहे त्याच्या मागनं आपण गेलो असतो तरी. आणि आपण आलेलो रोड जो आहे तो आहे बघा. ह्या रोडनं आलेलो आहेत आपण. हे बघा असं दोन्ही साईडला पण आतमध्ये जायला जागा आहे पण एवढं काही नाही आहे त्याच्यामध्ये.
आणखी पूर्ण किल्ला बघायचा आहे, त्याच्यासाठी पुढे जावं लागेल आपल्याला. एवढं वरती आलोत आणि हा बघा टाकलाय इकडे गड दिसतोय असा. या साईडने काही असा व्ह्यू दिसत आहे. तर बघू शकता हा एक कडे पठार आहे. तर चालत चालत बऱ्याच दूर आलोत. आम्हाला इथे एक छोटा दरवाजा दिसतोय, तर बघूयात काय. तर दुहेरी पठार आहे है ना. तर मित्रांनो आम्ही दोघंच इकडे आलो आहेत, बाकी कोण तर आलेलं नाही. आणि इथे एक दरवाजा दिसतोय, पण रिस्क घेणं हे काम नाही आहे, कारण की काही असू शकतं तिथं. सामसूम जागा आहे आणि खूप दिवसापूर्वीचा गड आहे, त्याच्यामुळे इथनं आलेलो आपण आतमध्ये. आपल्याला पलीकडे जायचं आहे. बघ मी तेच म्हणत होते, बघ इथनं बाहेर रोड येत होता तो. काय तू त्या काळातली ही विहीर आहे, पण आता पूर्णपणे भिजलेली. आता आम्हाला इकडनं जाऊन पलीकडनं खाली उतरायचं आहे, त्यासाठी चला. आता आपण अर्धा गड केलाय. हा फायनल लुक बघा. अरे वा, आपण इतक्या लांबनं आलोय. लोक अशा बाटल्या वगैरे फेकून देतात डायरेक्ट. त्या काळाचं खिडकी किती मस्त आहे. खरंच एकदा तरी तुम्ही यायला पाहिजे प्रतापगडावर. आम्ही जे आहे पूर्ण असा गड बघूनच जाणार आहेत. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे, एक बुरुज आहे, ते नाव माझ्या आठवण नाही. बघू शकता तुम्ही, हा नजारा दिसतोय खाली बघा. आणि एकदम मस्त अशी फ्रेश हवा येते, छावा येते तिथनं, त्याच्यामुळे असं मस्त फ्रेश वाटतंय ना. तिकडनं आम्ही घाम आलाय खूप, आणि इथं आलं की हवा लागते असे गार थंड, तर मस्त वाटते. तर चला मग आता त्यासाठी आपलं सरळ रोडनं जाऊयात. त्या बुरुजापासून आलोत आपण, थोडं बसूयात. आता आम्ही इथं बसलोत ना, तर इथनं मस्त हवा येते. छोटीशी खिडकी आहे. फायनली आम्ही आलो वर. इकडनं एक छोटस भुयार दिसते, त्याच्यामध्ये पण जाऊन बघूयात काय आहे ते. चला तरी आपल्याला आणखी खूप सारा गड सर करायचा आहे. तर आपण आलेलो आहेत स्मारकापाशी, तर इथं शूज उतरवूयात आणि स्मारकाजवळ जाऊयात. चालून चालून पाय. तर आहे आपल्या महाराजांचा पुतळा. पाय भासतात. तोफ आहे बघू शकताय. ही ओरिजिनल आहे बहुतेक, नाही ओरिजिनलच आहे. ओरिजिनल आहे. ही छोटी तोफ आहे. ही वरची जी आहे ना ती ओरिजिनल आहे, खालचं जे आहे ते आत्ता बनवलेलं आहे, बघू शकताय. हे त्या काळातलं आहे. हे आणखी असं ठेवलं आहे, ते काय आहे ते आपल्याला माहिती नाहीये. इथं लिहिलेलं आहे बघा. तर महाराजांचे दर्शन झालेले आहे आपले. तर आता आपण काय करू, खालील वाटचालीकडे काय वळू. मित्रांनो आता आपण टॉपच्या शिखरावर पोहोचलेलो आहेत. तर इथून तुम्हाला दाखवतो. हे बघा असा गड दिसत आहे खाली. तिकडे हस्तकला आहे, पण तिकडे आपल्याला जायचं नाही. आपण ह्या मंदिरामध्ये जाणार आहेत सध्या. दिसतं ना मागे गड. तर चला इकडनं पण आलेलो आहे आम्ही जाऊन. हां इथं छान अशी जेवणाची सोय आहे, पण आम्ही जेवण करून आलेलो आहेत. ताक थंड करण्यासाठी बघ कसं केलं यांनी. तर इथनं गड असा चांगला दिसणार आहे, त्याच्यामुळे इथे एकदा फोटो काढूयात. या प्रकारे इथे गड दिसत आहे छानसा. तर मित्रांनो फायनली आपण पूर्ण गड फिरून आलेलो आहे. आपण इथनं वरती आलेलो. हा बुरुज फिरून झाला आपला. त्याच्यानंतर आपण या पठारीनं इथनं
असं गेलो आपण इथनं परत चालत 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 इथनं आलो आणि परत या कटारीनं परत येऊन इथं परत आलो आहेत आपण. आता इथे जो आहे हाच बोर्ड आहे. आता इथून आपल्याला खाली जायचं आहे. इथं पायऱ्या आहेत खाली जाण्यासाठी. तर चला मग आता या ठिकाणी बघू शकता असं तोंड एकदम काळं पडलेलं. तर मित्रांनो सॉरी किल्ला संपलेला आहे. तर आपण आता आपल्या गाडीपर्यंत जात आहे. चला तर आता आपली गाडी इथं लावलेली आहे. गाडी घेऊयात आणि पहिले निघूयात. तर आता मित्रांनो आता आपली व्हिडिओची एंड करण्याची वेळ आली आहे. कारण की ऑलरेडी खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे. त्याच्यामुळे आता आपण काय करू इथंच व्हिडिओला संपूयात आणि आता आपण घरी जाणार आहेत. त्याच्यामुळे तर आता डायरेक्ट आपण गेलं घरी जाऊयात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त 9 वाजतील घरी जायला. तर चला मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.